मॅडम, परीक्षेला जाताना टेन्शन काय येते? बघ, एखाद्या परिस्थितीला किंवा आव्हानाला दिलेली नैसर्गिक शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया म्हणजे स्ट्रेस किंवा ताण असतो. सतर्क किंवा क्रियाशील राहण्यासाठी हा खूप गरजेचाही असतो. एक असतो पॉझिटिव्ह स्ट्रेस, दुसरा असतो निगेटिव्ह स्ट्रेस. पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. यामुळेच तर आपली प्रगती होत असते. आपल्याला हा कार्यरत करतो, मग्न करतो, एकचित्त करतो आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक ते कॉन्सन्ट्रेशन करायला सुद्धा मदत करत असतो. दुसरा असतो हा निगेटिव्ह स्ट्रेस, ज्याला आपण डिस्ट्रेस म्हणू. हा काय करतो तर हा प्रश्नांमध्ये अडकवतो, उत्तरांकडे नीट जाऊ देत नाही. यामुळे एन्झायटी, डिप्रेशन अशा समस्या उद्भवतात. हा डिस्ट्रेस म्हणजे नक्की काय? बघ, प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला ताण असतोच. मात्र आपण त्या ताणाला कसा प्रतिसाद देतो हे आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थवर अवलंबून असतं. कधी कधी जेनेटिक फॅक्टर्स सुद्धा याला कारणीभूत असतात. इपिजेनेटिक्स म्हणजे आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट सुद्धा याला अवलंबून असतं. यामुळे ओव्हर थिंकिंगचा एक पॅटर्न तयार होतो आणि त्या लूपमध्ये माणूस अडकत जातो. समोरच्याकडून किंवा स्वतःकडूनही अनाठायी अपेक्षा केल्या, स्वतःची कपॅसिटी काय आहे हे ओळखू शकले नाही, तर ओव्हर थिंकिंग वाढत जातं. यामुळे अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. त्याच्यानंतर लॅक ऑफ क्लिअर थिंकिंग, मेमरी इश्यू, लॅक ऑफ कॉन्फिडन्स उद्भवतात आणि अजूनच हा स्ट्रेस वाढत वाढत जातो आणि ह्या ओव्हर थिंकिंगच्या लूपमध्ये आपण अडकत जातो. या ओव्हर थिंकिंग मधून पटकन बाहेर येण्यासाठी काय करायचे? ओव्हर थिंकिंग करत असलो की आपला रेस्पिरेटरी रेट वाढतो. आपला अमिगडाला सुद्धा जास्त क्रियाशील होतो आणि तो फाईट, फ्लाईट, फ्रीज, गिल्ट अशा भावना निर्माण करायला लागतो. मला हे जमणार नाही, मला हे येत नाहीये असं सारखं सारखं आपल्याला वाटायला लागतं. मग 2 मिनिटं फक्त डोळे मिटून बसलास आणि डीप ब्रीदिंग केलं, म्हणजे मिनिटाला 5 ते 6 वेळा श्वास घेतला, तर हा अमिगडाला जो आहे हा थोडा शांत व्हायला मदत होते. कॉर्टिसॉलच्या लेव्हल खाली यायला लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे, नवा मेंदू आहे, त्याचा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि त्याच्यामुळे आपोआपच आपला कॉन्फिडन्स वाढतो. आपलं अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढायला लागतं. रोज प्राणायाम करणं म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम करणं, भ्रामरी प्राणायाम करणं, उज्जयी प्राणायाम करणं, हे जर विद्यार्थ्यांनी सातत्याने केलं तर ते त्या ओव्हर थिंकिंगच्या लूपमध्ये अडकतच नाही. आणि समजा आता ते ओव्हर थिंकिंग करत असतील तरी सुद्धा त्यांनी अभ्यासात मध्ये थोडा ब्रेक घेऊन 2-2 मिनिटं डीप ब्रीदिंग केलं तरी सुद्धा त्यांचं अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे आणि त्या ओव्हर थिंकिंग मधून ते पटकन बाहेर येतील. मॅडम, माझी लहान बहीण खूप हुशार आहे, पण परीक्षेला गेली की तिला शी लागते. त्यामुळे 10 ते 15 मिनिटं वाया जातात आणि तिचा पेपर पूर्ण होत नाही. परीक्षेला जाताना पेपर सोपा जाईल याचा विचार न करता शी तर लागणार नाही ना याचा विचार करते. असे का होते? हो, याला परफॉर्मन्स एन्झायटी असं म्हणतात. आपल्या मेंदूकडून थेट छोट्या आतड्यापर्यंत जाणारी एक नर असते, जिला व्हेगस नर्व म्हणतात. ती काही लोकांची ओव्हर स्टिम्युलेट होते आणि त्यामुळे इंटेस्टाईनची मूवमेंट पण वाढते. मग पोट दुखायला लागतं, सारखी शील होणार आहे अशी भावना निर्माण होते. काही लोकांना तर मला आता 4 तास प्रवास करायचा आहे, मग रस्त्यामध्ये मला सुशी असं काही लागणार तर नाही ना, याची इतकी एन्झायटी असते की ते घरातून बाहेर जाताना 4-4 वेळा सारखे टॉयलेटमध्ये जात असतात. परीक्षेला जाण्याच्या आधी बहिणीच्या नाभीमध्ये 2 थेंब साजूक तूप आणि एक थेंब साजूक तुपाचं नस्य जरी केलं तरी सुद्धा तिला असा त्रास परीक्षेच्या दरम्यान होणार नाही. हो मॅडम, माझ्या काकांनाही टेन्शन आले किंवा बाहेर जायचे असेल तर आधी टॉयलेटला जावे लागते. मग काय करायचे? आयुर्वेद शास्त्रात म्हटलं आहे, काम शोक भयात वायू, क्रोधात पित्तम त्रयोमलः. म्हणजे काय? भय म्हणजे भीती वाढली की वाताचा प्रकोप होतो, वात वाढतो. वात वाढला की आतड्याची म्हणजे आपल्या इंटेस्टाईनची मूवमेंट, हालचाल वाढते
आणि त्याच्यामुळे मलमूत्रांचे सारखे सारखे वेग येतात. यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये नाभीपुरण, नस्य, शिरोधारा अशी उत्तम ट्रीटमेंट सांगितलेली आहे. तुमच्या प्रकृतीनुसार योग्य ते तेलांचं निवड करून तुम्हाला नाभीपुरण, नस्य आणि शिरोधारा केल्यावर अतिशय उत्तम फायदा होताना दिसतो. त्याबरोबरच गरज पडली तर पोटातूनही काही औषधं घ्यावी लागतात. पण या सगळ्यामुळे तुम्हाला जो त्रास होतो आहे की आता मला बाहेर जायचंय, आता मी काय करू, हा त्रास परत होत नाही. तुम्ही मागे एका रील मध्ये रात्री जागरण करून अभ्यास करू नका असे सांगितले होते, पण माझा तर फक्त रात्रीच अभ्यास होतो. हो, तुला जे काही समजलेलं आहे, म्हणजे तू जो काही अभ्यास केलेला आहे तो त्याची रिव्हिजन तू परत परत केली की ते तुझ्या लॉंग टर्म मेमरी मध्ये जातं आणि तू झोपल्यानंतर त्याची फाईल तुझ्या मेंदूमध्ये स्टोअर होत असते. आणि ही झोप कोणती, तर रात्री 10 ते 2 ही जी पित्ताची झोप आहे त्याच वेळेला ती जी फाईल आहे ती तुझ्या मेंदूमध्ये स्टोअर होतीये. मग समजा तू त्या वेळेला झोपला नाही तर ती फाईलच तयार होणार नाही, मग तुला त्या परीक्षेत आठवेल कसं? म्हणूनच रात्री सलग 8 तासाची झोप घे, 10 ते सकाळी 6 ची, आणि मग सकाळी दिवसभर तू अभ्यास करू शकतो. आपल्याला रात्रीची झोप रिलॅक्स करते, रिपेअर करते, रिज्युनेट सुद्धा करत असते आणि म्हणूनही ही रात्रीची झोप शरीरासाठी अति आवश्यक असते. म्हणून शक्यतो रात्री जागरण करून अभ्यास करू नको, तर दिवसा अभ्यास कर. शंखपुष्पी घेऊन बुद्धी वाढते का? बुद्धी हा आत्मज भाव आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट कुठला असा औषध घेऊन बुद्धी वाढत नाही. पण एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, मेधा म्हणजे धारण शक्ती वाढवण्यासाठी मात्र नक्कीच उपाय करता येतात. पण यासाठी आधी अग्निप्रदीप्त करावा लागतो. मी आधी वारंवार सांगितलं आहे की पित्तधरा कला सएव मज्जाधरा कला. आधी पोटाचे आजार नीट करणारी औषधे द्यावी लागतात, मग नाभीपुरण, नस्य, शिरोधारा, ज्योती ध्यान, मेडिटेशन, योगासन, प्राणायाम असे उपाय करत शंखपुष्पी सारखी एकाग्रता वाढवणारी औषधं दिली तरच त्याचा उपयोग होतो. डायरेक्ट शंखपुष्पी घेऊन असा उपयोग होताना दिसत नाही. आयुर्वेदात बुद्धी, स्मृती, एकाग्रता वाढवण्यासाठी कोणते उपाय सांगितले आहेत? आयुर्वेद शास्त्रात रसायन अध्यायात तुम्हाला कुठले शारीरिक आणि मानसिक आजार होऊ नये याच्यासाठी अनेक उत्तम उपाय सांगितलेले आहेत. तुमची प्रकृती कोणती हे बघून तुम्हाला आवश्यक असलेलं रसायन आम्ही सुचवतो आणि या रसायनाचं सेवन केल्यावर तुमची स्मृती वाढायला मदत होते. तसंच नस्य, नाभीपुरण, शिरोधारा, महाकल्याणक घृतासारखी काही औषधं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी अत्यंत फायद्याची असतात. अभ्यास करत असतात तेव्हा उगाचच बडबड करू नका. खूप बोलल्याने उदान वायू दुष्ट होतं आणि त्याच्यामुळे अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. रात्रीचं जेवणही लवकर घ्या. रात्री उशिरा जेवलात तरी सुद्धा तुमच्या अभ्यासावर त्याचा दुष्परिणाम होणार आहे. जड पदार्थ परीक्षेच्या दरम्यान अजिबात खाऊ नका, कारण जड पदार्थ खाऊन तुमचा गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब होणार आहे आणि हे डिस्टर्ब झालं की हे डिस्टर्ब होतच, तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. रात्री 8 तासाची झोप पूर्ण करा, ती पण रात्री 10 ते सकाळी 6 अशी असावी. रोज सकाळी गाईचं दूध प्यायला विसरू नका. रोज निदान 10 मिनिटं प्राणायाम करा आणि योगासनही करा. या सगळ्यामुळे तुमची स्मृती, एकाग्रता नक्कीच वाढणार आहे.